नमस्कार. मी डॉक्टर श्रुती थिटे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रकृती म्हणजे काय, प्रकृतीची लक्षणं कोणती, ते लक्षणं जर शरीरामध्ये जास्त स्वरूपात आढळली तर त्यानुसार काही समस्या निर्माण होऊ शकतात. तर त्या समस्या कोणत्या आणि त्यावर आपण घरगुती स्वरूपात काय चिकित्सा करू शकतो. तर बघूया प्रकृती म्हणजे काय. आयुर्वेदातील बऱ्याच ग्रंथांमध्ये प्रकृतीविषयी डिटेल वर्णन केलेलं आहे. आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये प्रकृती परीक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर जाणून घेऊया की प्रकृती म्हणजे काय. प्रकृती म्हणजे व्यक्तीचा स्वभाव, सहस्वभाव, स्वकृती म्हणजे प्रकृती. ही प्रकृती व्यक्तीला गर्भावस्थेतच प्राप्त झालेली असते. म्हणजे ज्यावेळी गर्भ मातेच्या उदरामध्ये वाढत असतो त्यावेळीसच त्या व्यक्तीला किंवा त्या गर्भाला प्रकृती प्राप्त होते. मग ही प्रकृती बदलता येते का, तर याचं उत्तर अर्थातच नाही असं आहे. मग जर प्रकृती बदलताच येत नाही तर तिच्याविषयी जाणून घेण्याची गरजच काय. तर याचं उत्तर असं आहे की प्रकृती ही व्यक्तीची विकृती बनू नये म्हणून प्रकृतीविषयी जाणून घ्यायचं आहे. उदाहरणार्थ सांगायचं तर एखादी व्यक्ती पित्त प्रकृतीची आहे. ही व्यक्ती तरुणावस्थेतील आहे. आयुर्वेदात वयाच्या अवस्थेनुसार प्रकृतींचं वर्णन केलेलं आहे आणि तारुण्यावस्था ही पित्त प्रकोपक किंवा पित्तवृद्धीची सांगितली आहे. जर ही व्यक्ती पित्त प्रकृतीची आहे, ती तरुणावस्थेतली आहे आणि या व्यक्तीची आवड जर मसालेदार, झणझणीत, चमचमीत अशी खाण्याची आहे तर शरीरात पित्ताचं प्रमाण हे वाढणार आहे. जर या व्यक्तीने हाच आहार विहार किंवा हीच दिनचर्या जर शरद ऋतूमध्ये देखील अशीच ठेवली तर पुन्हा पित्तवृद्धी होणार आहे. आयुर्वेदानुसार ऋतूनुसार देखील प्रकृतींचं वर्णन केलेलं आहे आणि शरद ऋतू हा पित्त प्रकोपक आहे. त्यामुळे जर या व्यक्तीने हाच आहार विहार, हीच दिनचर्या शरद ऋतूमध्ये ठेवली तर शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण खूप प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे तशी लक्षणं निर्माण होणार आणि त्यानुसार व्याधी निर्माण होणार. आयुर्वेदात पित्ताचे जवळजवळ 40 व्याधी सांगितलेले आहेत. म्हणजे काय झालं की पित्त प्रकृती ही त्या व्यक्तीची विकृती ठरली. जर व्यक्तीला आपल्या प्रकृतीविषयी सुरुवातीलाच माहिती असती तर त्यानुसार व्यक्तीने आपले आहार विहार, दिनचर्या नीट ठेवली असती. म्हणूनच प्रकृती ही व्यक्तीची विकृती बनू नये म्हणून आपण प्रकृती जाणून घेणं गरजेचं. बघूया प्रकृतीचे प्रकार. प्रकृतीचे 2 प्रकार आहेत, एक दोषज आणि मानसिक. मानसिक प्रकारामध्ये सात्विक, राजसिक आणि तामसिक असे 3 प्रकार आहेत. दोषजामध्ये एकदोषज, द्विदोषज आणि त्रिदोषज असे 3 प्रकार पुन्हा गेलेले आहेत. एकदोषजामध्ये वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती. द्विदोषजामध्ये काय तर वात पित्त प्रकृती, पित्त कफ प्रकृती आणि वात कफ प्रकृती असे परत प्रकार केलेले आहेत. आणि त्रिदोषजामध्ये वात पित्त आणि कफ यांचं प्रमाण अतिशय वाढलेलं दिसतं, यांची लक्षणं दिसतात. त्यामुळे ती त्रिदोषात्मक प्रकृती असं आपण म्हणू शकतो. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक पुरुषामध्ये किंवा प्रत्येक शरीरामध्ये व्यक्तीमध्ये वात पित्त कफ ह्या तिन्ही दोषांचं प्रमाण किंवा हे तिन्ही दोष असतातच. पण ज्या दोषांची लक्षणं अधिक, उदाहरणार्थ जर वाताची लक्षणं अधिक, वात डॉमिनेटिंग आहे म्हणजे ती प्रकृती वात प्रकृती असं आपण म्हणतो. चला बघूया पहिली प्रकृती वात प्रकृती. वात प्रकृतीच्या व्यक्तींचं बल हे अतिशय कमी असतं. या व्यक्तींचं वजन हे अतिशय कमी असतं. म्हणजे कितीही प्रयत्न केले तरी या व्यक्तींचं वजन काही वाढत नाही. कारण वाताचा गुणच लघुगुण आहे. त्यामुळे लघुगुणाची शरीरात वृद्धी झाल्यामुळे वात प्रकृतीच्या व्यक्तींचं वजन वाढत नाही. या व्यक्तींच्या शरीरामध्ये वृक्षता खूप प्रमाणात दिसते. त्वचेच्या ठिकाणी वृक्षता असते, केसांच्या ठिकाणी वृक्षता असते. त्यामुळे केस गळणं, तुटणं यांसारखी लक्षणं अधिक प्रमाणात दिसतात. हाडांच्या ठिकाणी देखील वृक्षता असते. त्यामुळे काय होतं, वाताचा वृक्षगुण वाढलेला आहे, स्निग्धता कमी झालेली आहे, लुब्रिकेशनचं जे काम आहे ते कमी होतं. त्यामुळे या व्यक्तीचा आणताना हाडांमधून कटकट असा आवाज येतो. या व्यक्तींच्या शरीरात वेदनेचे प्रमाण देखील खूप दिसतं. वाताचा आणखीन एक गुण आहे तो म्हणजे शीतगुण. त्यामुळे या व्यक्तींना थंड पदार्थ सहन होत नाहीत किंवा थंडी जास्त प्रमाणात वाजते. आता बघूया या व्यक्तींचा जाठराग्नी कसा असतो. या व्यक्तींचा जाठराग्नी हा विषम असतो. म्हणजे या व्यक्तींना कधी भूक चांगली लागते तर कधी भूक चांगली लागत नाही. या व्यक्तींचा
कोठा किंवा कोष्ठ जो असतो तो क्रूर स्वरूपाचा असतो. त्यामुळे कॉन्स्टिपेशनची लक्षणं वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये अतिशय दिसतात. त्याचप्रमाणे गॅसेस होणं किंवा ब्लोटिंग किंवा ढेकर येणं यांसारखी लक्षणं ही खूप प्रमाणात दिसतात. या व्यक्तींची मलप्रवृत्ती ही कठीण स्वरूपाची असते. आता बघूया या व्यक्तींचा मानसिक स्वभाव कसा असतो. वात प्रकृतीच्या व्यक्तींचा मानसिक स्वभाव हा अतिशय चंचल असतो. हे अतिशय अस्थिर असतात, कारण वाताचा गुणच चंचल आहे आणि या गुणाची वृद्धी झाल्यामुळे वात प्रकृतीच्या व्यक्ती ह्या अतिशय चंचल असतात. त्यामुळे त्यांच्यात कॉन्सन्ट्रेशन किंवा मेमरी यांसारखी लक्षणं अतिशय कमी दिसतात. या व्यक्ती अतिशय बोलतात, अतिशय विचार करतात. कोणतंही काम करताना अगदी घाई गडबडीत या व्यक्ती काम करतात. त्याचप्रमाणे या व्यक्तींची झोप ही काही चांगली नसते, कारण अतिशय छोट्या आवाजातनी देखील या व्यक्तींची झोप मोड होऊ शकते. डिसिजन मेकिंग कपॅसिटी देखील या व्यक्तींमध्ये फारशी चांगली दिसत नाही. आता बघूया या व्यक्तींनी आहार कोणता घ्यायला हवा. वात प्रकृतीच्या व्यक्तींनी मधुर, आम्ल, लवण या रसांचं सेवन करायला हवं. आयुर्वेदानुसार षड्रसांचं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय असे 6 रस सांगितले. म्हणजे गोड, आंबट, खारट, त्याच्यानंतर तिखट, कडू आणि तुरट या रसांचं सेवन आपल्या रोजच्या आहारात असायला हवं असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. वात प्रकृतीच्या व्यक्तींनी मधुर, आम्ल, लवण म्हणजे गोड, आंबट आणि खारट पदार्थांचं सेवन करायचं आहे. त्याने काय होईल की जो वात शरीरात वाढलेला आहे तर तो कमी होण्यासाठी मदत होईल. त्याचप्रमाणे या व्यक्तींनी पचण्यास हलक्या आहाराचं सेवन करायचं आहे. ताज्या पण स्निग्धतापूर्ण अन्नाचं सेवन या व्यक्तींनी करायचं आहे. त्याचप्रमाणे आता बघूया व्यायाम कसा करायचा आहे. वात प्रकृतीच्या व्यक्तींनी अतिशय जोरदारपणे व्यायाम करायचा नाही. म्हणजे खूप प्रमाणात जिम करणं, खूप जोरात धावणं, पळणं यांसारखा व्यायाम करायचा नाही. का करायचा नाही तर जेणेकरून शरीरात वातवृद्धी होणार नाही यासाठी जोरदार व्यायाम करायचा नाही. व्यायामात संथपणे चालू शकतात किंवा तुम्ही प्राणायाम, ओंकार, ध्यान, मेडिटेशन हे करू शकता. आता बघूया की तुम्ही चिकित्सा काय करू शकता किंवा घरगुती स्वरूपात तुम्ही उपाय काय करू शकता. शरीरामध्ये वेदनेचे प्रमाण खूप आहे वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये. तर सर्वात आधी तुम्ही चिकित्सा करू शकता ती म्हणजे स्नेहन. स्नेहन म्हणजे काय तर आपण जे बाह्य शरीराला जे तेल लावतो किंवा क्रीम लावतो आणि त्यांनी हलक्या हाताने जे मसाज करतो त्याला स्नेहन असं म्हणतात. स्नेहनामध्ये परत 2 प्रकार आहेत, अभ्यंतर स्नेहन आणि बाह्य स्नेहन. अभ्यंतर म्हणजे जे पदार्थ आपण शरीरामध्ये घेतो त्याला अभ्यंतर म्हणतात आणि बाह्य म्हणजे जे बाहेरच्या बाजूनी लावले जातात त्याला बाह्य म्हणतात. अभ्यंतर स्नेहनामध्ये तुम्ही काय घेऊ शकता तर गाईचे तूप घेऊ शकता. गाईचं तूप हे अतिशय गुणकारी आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की जेणे वात आणि पित्ताचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे गाईच्या तुपाचं सेवन हे वात प्रकृतीच्या व्यक्ती अवश्य करू शकतात. बाह्य स्नेहनामध्ये काय करू शकता तर तिळ तेलाचा वापर करू शकता. तिळ तेल आयुर्वेदाने अतिशय गुणकारी सांगितलेलं आहे. हे अगदी सूक्ष्म असल्यामुळे रोमरोमांमध्ये जाऊन तुमच्या वेदनेचं शमन करण्यासाठी मदत करतं. त्यासाठी काय करायचं आहे तर अगदी कोमट तिळ तेल करून ज्या ठिकाणी वेदना आहे त्या ठिकाणी तुम्ही हलक्या हाताने मसाज करू शकता. दुसरा उपाय काय करू शकता तर स्वेदन. स्वेदन म्हणजे काय तर शेक घेणे. त्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता, हॉट वॉटर बॅगचा वापर करू शकता. तव्यावरती एखादं कापड गरम करून जिथे वेदना आहे तिथे तुम्ही ते शेकू शकता. तिसरा उपाय काय तर मर्दन. मर्दन म्हणजे दाब देऊ शकता. जो भाग दुखतोय, हात दुखतोय, पाय दुखतोय, डोकं दुखतंय तिथे हलक्या हाताने तुम्ही दाब देऊ शकता. चौथा उपाय म्हणजे वेष्टन. वेष्टन म्हणजे बांधू शकता. डोकं दुखतंय तर तुम्ही कापडाने ते बांधू शकता की जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये वेदनेचे प्रमाण कमी होईल. अभ्यंतर औषधं काय घेऊ शकता तर तुम्ही अश्वगंधारिष्ट, बलारिष्ट किंवा दशमूलारिष्ट यांचं सेवन करू शकता. आयुर्वेदातील पंचकर्मामध्ये वात प्रकृतीसाठी उत्तम चिकित्सा म्हणजे बस्ती हे सांगितलेलं आहे. बस्ती चिकित्सा तुम्ही वर्षा ऋतूमध्ये करू शकता. वर्षा ऋतू हा वात प्रकृती प्रकोपक असा काळ आहे. त्यामुळे या ऋतूमध्ये तुम्ही बस्तीचं चिकित्सा घेऊ शकता. मात्र ही चिकित्सा तुम्ही घरगुती स्वरूपात घेऊ शकत नाही. त्याकरता तुम्हाला आयुर्वेदिक चिकित्सालयालाच भेट द्यावी लागेल. आता बघूया दुसरी प्रकृती पित्त प्रकृती. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचं बल हे मध्यम स्वरूपाचं असतं. या व्यक्ती गौरवर्णाच्या असतात म्हणजे दिसायला गोऱ्या असतात. वाढलेल्या पित्तामुळे शरीरात किंवा त्वचेच्या ठिकाणी अनेक समस्या उद्भवतात.
या व्यक्तींच्या त्वचेच्या ठिकाणी भरपूर प्रमाणात तीळ असतात, त्वचा सुरकुतलेली असते. केसांच्या ठिकाणी देखील पित्ताचं प्रमाण वाढलेलं असतं. केस चांगले असतात, मजबूत असतात, परंतु पातळ असतात. केस खूप प्रमाणात गळतात आणि वाढलेल्या पित्तामुळे केस पांढरे भरपूर झालेले असतात. आता बघूया या व्यक्तींचा जाठराग्नी कसा असतो. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचा जाठराग्नी हा अतिशय तीक्ष्ण असतो. त्यामुळे या व्यक्तींना भूक ही खूप छान लागते, तहान देखील चांगली लागते, डायजेशन कपॅसिटी पण खूप चांगली असते, म्हणजे अन्न पचवण्याची जी क्रिया आहे ती खूप छान असते. आता बघूया या व्यक्तींचा मानसिक स्वभाव कसा असतो. पित्त प्रकृतीच्या व्यक्ती या अतिशय बुद्धिमान असतात, त्या साहसी असतात, त्यांच्याकडे लिडरशिप कपॅसिटी खूप चांगली असते, या खूप चांगल्या वक्ता असतात. परंतु या व्यक्तींना राग मात्र लवकर येतो, खूप प्रमाणात येतो. या खूप इरिटेटेड टाईपच्या असतात, थोड्या डॉमिनेटिंग टाईपच्या सुद्धा असतात. पित्त प्रकृतीच्या व्यक्ती ह्या धाडशी साहसी असतात, परंतु दुसऱ्याला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. आता बघूया या व्यक्तींनी आहार कोणता घ्यायचा. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी कषाय, मधुर आणि तिक्त रसाचं सेवन करायचंय, म्हणजे तुरट, गोड आणि तिखट पदार्थांचं सेवन करायचं, कडू पदार्थांचं सेवन करायचं, जेणेकरून शरीरामध्ये पित्त वृद्धी झालेली आहे तर ती कमी होण्यासाठी मदत होईल. त्याचप्रमाणे तळलेले, फ्राईड फूड, जंक फूड, फर्मंटेड फूड, बेकरी आयटम यांचं सेवन करायचं नाही. चहा कॉफीचं देखील सेवन करायचं नाही. सॉफ्ट ड्रिंकचं देखील सेवन करू नये. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी जेवणाच्या वेळा या पाळायला हव्यात. या व्यक्तींनी उपवास करू नये. आहारामध्ये तुम्ही गाईच्या तुपाचं सेवन करू शकता. गाईचं तूप हे वात पित्त कमी करणार आहे, त्यामुळे गाईचं तूप, गाईचं दूध, लोणी यांचं सेवन नक्की करू शकता. त्याचप्रमाणे काळे मनुके किंवा आवळ्यामध्ये तुम्ही आवळ्याचा मुरांबा असेल, आवळा कँडी असेल किंवा आवळ्याचा रस असेल यांचं सेवन करू शकता. गुलकंदाचे देखील सेवन करू शकता, की ज्यामुळे वाढलेलं पित्त जे आहे तर ते कमी होण्यास मदत होईल. आता पंचकर्मातली कोणती चिकित्सा पित्त वृद्धीसाठी चांगली आहे तर विरेचन ही प्रक्रिया आहे, तर ती पित्त प्रकृतीच्या व्यक्तींसाठी अतिशय उत्तम आहे. ही चिकित्सा तुम्ही शरद ऋतूमध्ये करू शकता. परंतु जर शरीरामध्ये पित्ताची वृद्धी अधिक आहे, पित्तवृद्धीची लक्षणं अधिक आहे, तर कोणत्याही ऋतूमध्ये ही चिकित्सा तुम्ही करू शकता. त्यानंतर बघूया कफ प्रकृती. कफ प्रकृतीच्या व्यक्तींचं बल हे अतिशय उत्तम असतं. या व्यक्तींचं वजन खूप जास्त असतं, म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी वजन कमी होत नाही. या व्यक्तींच्या त्वचेच्या ठिकाणी स्निग्धता असते, त्यामुळे त्वचा स्निग्धतापूर्ण, मऊ आणि मुलायम अशी असते. केसांच्या ठिकाणी देखील स्निग्धता आढळते, त्यामुळे केस हे मऊ, मुलायम आणि मजबूत असे असतात. या व्यक्तींचा आवाज हा अतिशय मधुर, सॉफ्ट व्हॉइसच्या अशा या व्यक्ती असतात. बघूया या व्यक्तींचा जाठराग्नी कसा असतो. कफ प्रकृतीच्या व्यक्तींचा जाठराग्नी हा अतिशय मंद असतो, त्यामुळे या व्यक्तींना भूक फारशी लागत नाही. या व्यक्तींचा मानसिक स्वभाव कसा असतो बघूया. कफ प्रकृतीच्या व्यक्ती अतिशय शांत स्वभावाच्या असतात, म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देखील या शांत असतात. दुसऱ्यांचं ऐकून घेण्याची कपॅसिटी यांच्याकडे असते, त्या अतिशय कमी बोलतात. कोणतंही काम करताना त्या अतिशय विचार करून काम करतात, म्हणजे काम करताना कोणतीही घाई गडबड करत नाहीत. त्या खूप सॅटिस्फाईड, समाधानी अशा असतात. त्यामुळे या व्यक्तींकडे कॉन्सन्ट्रेशन, मेमरी खूप चांगली असते. या व्यक्तींचा मित्रपरिवार खूप चांगला असतो आणि दुसऱ्याला मदत करण्यासाठी या व्यक्ती सदैव तत्पर अशा असतात. त्यामुळे या व्यक्ती मेंटली, फिजिकली, इमोशनली स्टेबल अशा असतात. बघूया या व्यक्तींनी आहार कोणता घ्यायचा आहे. या व्यक्तींनी कटू तिक्त कषाय रसाचं सेवन करायचं आहे, म्हणजे तिखट, कडू आणि तुरट रसाचं सेवन करायचं आहे. या व्यक्तींनी फॅटी फूड, फ्राईड फूड, गोड पदार्थांचं सेवन करायचं नाही, की जेणेकरून शरीरामध्ये कफ वाढेल. कफ प्रकोपक आहार विहार करायचा नाही. दिवसा झोपू नये. त्याचप्रमाणे आहारामध्ये तुम्ही मिलेट्स असतील किंवा भाजलेले चणे असतील किंवा मसालेदार पदार्थांचा वापर करू शकता. त्याचप्रमाणे तिखटू चूर्णाचे सेवन करू शकता. मधाचे देखील सेवन करू शकता, परंतु मध हा गरम पाण्यासोबत घ्यायचा नाही. मध हा गरम पाण्यासोबत घेऊ नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे चिकित्सेमध्ये तुम्ही काय करू शकता तर वृक्ष उद्वर्तन करू शकता. त्याकरता तुम्ही त्रिफळा चूर्णाचा वापर करू शकता.
उद्वर्तन म्हणजे काय, की आपण जे उटणं लावतो शरीराला, दिवाळीत आपण जे उटणं लावतो त्याला उद्वर्तन असं म्हटलेलं आहे. तर याकरता तुम्ही त्रिफळा चूर्ण घेऊ शकता. त्यामध्ये थोडंसं तेल घालून एक त्याची पेस्ट तयार करून ती पूर्ण शरीराला लावून त्याला हलक्या हाताने मसाज करू शकता. याने काय होणार आहे, की शरीरातला मेदधातू कमी होऊन पर्यायाने कफवृद्धी झाली ती कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी व्यायाम हा खूप प्रमाणात करायचा आहे, की ज्यामुळे कफ जो वाढलेला आहे, मेदधातू जो वाढलेला आहे तो कमी होण्यास मदत होईल. या व्यक्तींनी पंचकर्मातली चिकित्सा कोणती करायची आहे, तर वमन ही अतिशय योग्य चिकित्सा, अतिशय चांगली चिकित्सा आहे कफ प्रकृतीच्या व्यक्तींसाठी. ही चिकित्सा तुम्ही वसंत ऋतूमध्ये करू शकता. आत्ताचा जो काळ चालू आहे तर हा वमनासाठी अतिशय उत्तम असा काळ सांगितलेला आहे. त्यामुळे ही चिकित्सा कफ प्रकृतीच्या व्यक्ती करू शकतात. या होत्या एकदोषज प्रकृती. आता द्विदोषज प्रकृतीमध्ये काय होतं, तर वात पित्त म्हणजे वाताची पण लक्षणं दिसतात आणि पित्ताची पण दिसतात. पित्त कफ म्हणजे पित्ताची पण लक्षणं दिसतात, कफाची पण लक्षणं दिसतात. आणि वात कफ म्हणजे वाताची पण लक्षणं आहेत, कफाची पण लक्षणं आहेत. अशा या द्विदोषज प्रकृत्या. आणि त्रिदोषज प्रकृतींमध्ये काय होतं, तर तिन्ही दोषांचं प्रमाण हे अतिशय वाढलेलं आहे. त्याला त्रिदोषज प्रकृती म्हणतात. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमची प्रकृती कोणती, तिची लक्षणं कोणती हे नक्कीच समजलं असेल अशी मी आशा करते. चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.